दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. पाऊस असताना सुद्धा शिवसैनिक जागेवरच होते. दसरा मेळाव्यावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. भाजपनं केलं तर अमर प्रेम, आम्ही केलं तर लव जिहाद. आम्ही भाजपला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा भाजपावर सवाल. गद्दारांना मी उत्तर देणार नाही. रामदास कदमांवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. एकत्र यायचं नसतं तर एकत्र आलोच नसतो. उद्धव ठाकरेंचं युतीवर सूचक वक्तव्य. माझ्या पक्षाचं नाव आजोबा आणि वडिलांनी ठेवलंय. निवडणूक आयोग माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही. शिवसेना पक्ष चिन्हावर ठाकरेंचा संताप. दसरा मेळाव्यात नीचपणा केला. बाळासाहेबांच्या अंतिम क्षणाचा मी साक्षीदार. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी साक्षी. रामदास कदमांना 15 वर्षांनी कंठ फुटला. अनिल परबांचा रामदास कदमांवर हल्लाबोल. रामदास कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. कदमांच्या बायकोने स्वतःला का जाळलं? रामदास कदमांची नार्को टेस्ट करा. अनिल परबांची मागणी. शवगृहाशिवाय 2 दिवस मृतदेह बाहेर ठेवणं अशक्य. रामदास कदमांना मोल्ड आणि ठशांचं शिक्षण कमी. रामदास कदमांचे आरोप खोटे. अनिल परबांचा कदमांवर टोला. रामदास कदमांची अक्कल गुडघ्यात. अनिल परब यांचं वक्तव्य. कदमांनी माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जा. वाळूचोर डान्सबार माफियांना मुख्यमंत्री का वाचवतात? अनिल परबांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. बाळासाहेबांनी सर्व बाबी लक्षात घेऊन मृत्यूपत्र बनवलं. लोकांचं लक्ष विचलित करण्याचा डाव. रामदास कदमांची किंमत शून्य. अनिल परबांची रामदास कदमांवर टीका. खेडमध्ये दारू पिऊन धुमाकूळ. अधिवेशनात पुराव्यासकट मांडणार मुद्दा. गृहमंत्र्यांनी अशा मंत्र्यांना हकलवून द्यावं. फडणवीसांचं सरकार अशा मंत्र्यांमुळे डागळलं जातंय. अनिल परबांचं वक्तव्य. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर शंका असेल तर नितेश राणेंनी कोर्टात जावं. उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न. अनिल परबांची नितेश राणेंवर टीका. साताऱ्यात गोंदवल्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली नुकसानीची पाहणी. तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश. हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा. शिवसेनेचे नेते संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. बांगर आणि पीक विमा प्रतिनिधींची ऑडिओ क्लिप व्हायरल. राज्यात शेतकऱ्यांची ग्राउंडवर परिस्थिती अत्यंत भयावह. अजूनही वेळ गेली नाही. निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ. टाइमपास न करता तत्काळ निर्णय घ्या. रोहित पवारांची ट्विट करत सरकारला विनंती. धुळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केली नुकसानीची पाहणी. पालकमंत्री उदय सामंत यांनी केली रत्नागिरी विमानतळाच्या कामाची पाहणी. त्यांनी टर्मिनल बिल्डिंगचा कामाचा आढावा घेतलाय. मार्च 2026 अखेर काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना. शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता महाएल्गार सभा. सर्वच समाजांनी शेतकरी मोर्चाला पाठिंबा द्यावा. बच्चू कडूंचं आवाहन. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. सुमारे 5187 उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान. बाळासाहेबांच्या निधनाबाबत रामदास कदमांचा आरोप. रामदास कदमांना जबर किंमत मोजावी लागेल. कदम गोऱ्हेंना विधान परिषदेवर पाठवण्यास विरोध होता. संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला. राज ठाकरे आणि मवियातील प्रमुख घटकांशी चर्चा सुरू. महाराष्ट्राकरता आम्ही एकत्र येत आहोत. संजय राऊतांचं युती संदर्भात वक्तव्य. वर्दी काढून पोलिसांनी फिरलं पाहिजे. संजय राऊतांचा पुणे पोलीस आयुक्तांना टोला. पुण्यातील गुंडगिरीवर राऊतांचं भाष्य.
कोल्हापुरात भाजपची विजय संकल्प सभा सुरू, सभेत चंद्रकांत पाटलांचं उपस्थितांना मार्गदर्शन. नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार मेळावा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम, एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधन. रायगडमध्ये सुनील तटकरे आणि महेंद्र दळवींमध्ये जुंपली, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत लढणार नाही, महेंद्र दळवींची भूमिका, तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा, तटकरेंनी सुनावलं. ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठकीत तोडगा निघेल अशी अपेक्षा, ज्यांचा आक्षेप आहे त्यांचं समाधान होईल, आमदार परिणय फुके यांचं वक्तव्य. मराठा समाजाचा त्यांच्या मागण्यांकरता तर आमच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी संघर्ष, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये यासाठी आमचा आग्रह, डॉक्टर बबनराव तायवाड यांचं वक्तव्य. पंढरपुरातील करमाळ्यात शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वाढला, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला, दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी देऊन हल्ला केल्याचा चिवटे यांचा आरोप. रायगडात शिवसेना राष्ट्रवादीत जुंपली, नर्सिंग कॉलेजच्या नावावरून आमदार महेंद्र दळवी आणि राजू साबळे यांच्यात वाद. कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची आढावा बैठक, बैठकीत अधिकाऱ्यांचा फोटो काढतानाचा, गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. देशाची संस्कृती एकात्मता ज्या मोदी शहांच्या राजकारणामुळे संकटात आली, सरसंघचालकांनी देशाला यावर मार्गदर्शन करणं आवश्यक होतं, सामनातून सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, अमित शहांच्या हस्ते अहिल्यानगरच्या लोणी येथील डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं होणार अनावरण. अलिबागमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकापची आज बैठक, विविध मागण्यांकरता शेकापच्या आंदोलनाची दिशा ठरण्यासाठी बैठक. नागपुरात काँग्रेसची 2 दिवसीय विचार मंथन कार्यशाळा, हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते होणार कार्यशाळेचं उद्घाटन. सोलापुरात राष्ट्रवादी पक्षाकडून आरोग्य शिबिराचं आयोजन, वांगी गावातील 150हून अधिक नागरिकांची आरोग्याची तपासणी. राज्यातील ओबीसींची आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक, बैठकीला विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह. अमरावती उड्डाणपुलावर आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर, भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक, जिल्ह्यात दंगे करण्याचं कटकारस्थान अमरावतीत शिजत असल्याचा आरोप. पुण्यातील मनोरमा खेडकरांच्या जामीन अर्जातील पत्त्यावर पुन्हा नोटीस, पुणे पोलिसांच्या छाप्यात मनोरमा खेडकरांकडून अडथळा, मनोरमा खेडकर सध्या फरार. ठाणे पालिका मुख्यालयात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा, पालिका अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांना पदावरून हटवलं, शंकर पाटोळे यांची चौकशी सुरू. अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्न महाविद्यालयांना नाफलक मराठीत लावणं बंधनकारक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय. परभणीतील गोदाकाठच्या मच्छीमारांना अन्नधान्य किटचं वाटप, शिवबाराजे फाउंडेशनचा पुढाकार. परभणीत कंत्राटी वीज कामगारांचा प्रलंबित मागण्यांकरता संप, लोकश्रेय मित्रमंडळ आणि महाराष्ट्र शाखेचा संपाला जाहीर पाठिंबा. नाशिकमधून सर्व धरणातील पाण्यापेक्षा अधिक पाणी मराठवाड्याला, जायकवाडी धरणात नाशिकमधून आतापर्यंत 95 टीएमसी पाणी सोडण्यात आलं. आदिवासींचा जिल्हा असणाऱ्या नंदुरबारमध्ये नवीन पर्व सुरू, मुळवाट या ग्रामीण सक्षमीकरण उपक्रमाद्वारे नागरिकांना मिळणार गावातच रोजगार आणि उज्ज्वल भविष्य. सोन्याच्या दरात 800 रुपयांची घसरण, सोने प्रतितोळे 1,17,600 रुपयांवर, तर चांदीच्या दरात 1,000 रुपयांची घसरण. नवरात्र उत्सवात अंबाबाई देवीचं कोटीहून अधिक भाविकांनी घेतलं ऑनलाईन दर्शन, देवस्थान समितीकडून सर्व समाज माध्यमांवर लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध, एआयच्या मदतीनं 15 गुन्हेगारांना देखील अटक.
धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी व्हीआयपी दर्शन बंद. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय. चंद्रपुरातील भद्रावतीचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबित. जमिनीच्या मालकी प्रकरणात न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाची अंमलबजावणी न केल्यानं कारवाई. पूरग्रस्तांच्या मदतीकरता खाकी सरसावली. बीड पोलिसांकडून 6.5 लाखांची मदत. पोलीस अधीक्षक नवनीत कुवत यांच्याकडून 50,000ची मदत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.